पुढे कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्यावेळी त्यांना पुरवण्यात आलेल्या गाड्यांवरून नाराजी व्यक्त केली। प्रशासनाने त्यांना ज्या गाड्या पुरवल्या होत्या त्या गाड्या व्यवस्थित नव्हत्या, उलट गाड्या तरी आम्हाला चांगल्या पुरवा, तसंच मी आजच्या आज आदेश आणि मंजुरी देतो, नव्या गाड्या घ्या असे आदेशच अजितदादांनी दिले। त्यामुळे नेमकं कोल्हापूर दौऱ्यावेळी काय झालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्त प्रशासनाने त्याला ज्या गाड्या पुरवल्या होत्या अजितदादांना त्या गाड्यांच्यावरून अजितदादा चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले। हीच गाडी आहे ती इनोवा गाडी अजितदादांना पुरवण्यात आली होती, मात्र या गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नाहीत, गाड्या तरी आम्हाला चांगल्या पुरवा अशा पद्धतीचं कलेक्टरना त्यांनी उतरताच आहे ते वक्तव्य केलेलं आहे आणि ह्या गाड्या तात्काळ आहे त्या बदलण्याची मागणी केलेली आहे। यासोबतच आजच्याच प्रस्ताव पाठवा, मी इथं आदेश देऊन या गाड्यांना मंजुरी देतो अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा अजितदादा यांनी केलेलं आहे। त्यामुळे प्रशासनानं पुरवलेल्या गाड्यांच्यावरून अजितदादांनी नाराजी आहे ती स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे। खरं तर उपमुख्यमंत्री दर्जाच्या अधिकाऱ्यांना नेमक्या गाड्या कोणत्या पुरवायच्या याबद्दलचा एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलनुसार ही गाडी आहे ती प्रशासनानं पुरवली होती, मात्र या गाड्यांच्यावरून अजितदादांनी आहे ती थेटपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। कलेक्टरांनी अजितदादांना सांगितले की 5 गाड्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे, मात्र त्या गाड्यांचा प्रस्ताव संभाजीराजे छत्रपती जे बोलतात ते 100% चूक असल्याचं संभाजी भिडे यांनी स्पष्ट केलंय। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला छत्रपती संभाजीराजे यांनी विरोध केलाय। भिडे गुरुजींनी संभाजीराजेंना चुकीचं ठरवत वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिलं। पत्रकार परिषदेत संभाजी भिडे यांनी भूमिका स्पष्ट केली। वाघ्या कुत्र्याची जी कथा सांगितली जाते ती सत्य आहे। वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली होती ही कथा सांगितली जाते आणि त्याचं स्मारक म्हणून ते करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून नव्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय। ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे वाचले मी, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। संभाजी भिडेंवर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही ऐकूयात। संभाजी भिडे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते। संभाजी भिडे असं म्हणतात की सर्वधर्मीय ते नव्हते। त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही। रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि पाहिजे तरी कमिटी नेमा, काय वाटेल ते करा, ठेवायचे ते ठेवा, उकडायचे ते उकडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाहीत हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे। संपूर्ण राज्यांनी सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्यांच्या समाध्या वगैरे ह्याच्यावरनं भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे, ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो, त्या जलपूजनाचं काय करायचं, त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही। ज्येष्ठ इतिहास तज्ञ बखरकार मनोहर भिडे, हो त्यांना फार मोठे इतिहासकार आहेत ते, आणि आमचे माननीय छत्रपती संभाजीराजांचा मुद्दा आहे, पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काहीतरी वाद होतील अशा प्रकारची भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्याने घेऊ नये या मताचे आम्ही आहोत। तर मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा, महाराष्ट्राला त्यात ओढू नये, महाराष्ट्राला त्यात ओढू नये। छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबरोबरचे सगळेच जे मावळे होते, प्राणी होते, पक्षी होते, ते सगळे निष्ठावान म्हणून गणले जातात। सदाशिव पेठेतील 1.5 दमडीची पुस्तकं वाचून त्यांना खोटा इतिहास मान्य करायची सवय लागली, मात्र ज्या पात्राचं इतिहासामध्ये कुठं संदर्भ नाही आणि ज्यांना कुणाला वाघ्या कुत्र्याने उडी टाकली असं वाटतं किंवा माझं या माध्यमातून
मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांना खुलं आव्हान आहे. वाघ्या कुत्र्याविषयी तुम्हाला जर एवढं प्रेम असेल तर तुमच्या कुठल्याही बापजाद्यांच्या शेजारी जर त्यांची समाधी असेल तर त्या वाघ्या कुत्र्याचा त्या ठिकाणी तो पुतळा नेऊन बसवावा. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात भूषणसिंह होळकर यांनी आपली भूमिका मांडली. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर लोकांच्या प्रश्नांपेक्षा वादाचे ऐतिहासिक विषय काढून दोन समाजात वाद वाढवायचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. आधी कबरीचा विषय आणि आता वाघ्या कुत्र्याचा विषय आणून विनाकारण जातीय रंग दिला जातोय असा आरोप त्यांनी केला. आणि स्मारकाच्या बाबतीत समिती नेमावी आणि दोन्ही बाजू ऐकून इतिहास तज्ज्ञांची मदत घेऊन निर्णय घ्यावा असं मत होळकर यांनी मांडलं. मागे औरंगजेब समाधीचा विषय झाला आणि आत्ता ताजा जो विषय आहे ज्याबद्दल मी बोलायला इथं आलेलो आहे तो रायगड किल्ल्यावरचा शिवरायांच्या समाधी समोरचा वाघ्या कुत्र्याचा विषय. आता हे सगळे विषय समजून घेत असताना बोलत असताना मला एका गोष्टीची खंत वाटते की ऐतिहासिक विषय हे कुठल्या एका जातीचे किंवा एका समाजाचे नसतात. हे त्या वेळेच्या तत्कालीन परिस्थितीनुसार त्यावेळेला इतिहासामध्ये काही गोष्टी घडल्या ह्या गोष्टीला अनुसरून ते विषय असतात. पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विषयाला जातीय आणि राजकीय वळण लावलं जातं ही चिंताजनक बाब आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरनं वाद रंगला आणि या वादात संभाजी ब्रिगेडनं उडी घेतली. 1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असं अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिलंय. राज्य सरकारने हे अल्टिमेटम पाळलं नाही तर 1 मे नंतर संभाजी ब्रिगेड रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो आहे तो हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडकर यांनी दिला. मराठा जोडो यात्रा संपल्यानंतर 1 मेला आम्ही पुतळा हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला. संभाजीराजेंनी पुढाकार घेतलेला आहे. सरकार त्यांना कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देतं किंवा त्यांच्या मागणीला किती गांभीर्याने घेतं हे आम्ही मराठा जोडो अभियान संपेपर्यंत बघू. अन्यथा सरकारला मी आपल्या माध्यमातून इशारा देत आहे की मराठा जोडो अभियान हे 1 मेला याचा समाप्त होणार आहे. तोपर्यंत सरकारने तो काढावा. तो जर तोपर्यंत काढला नाही तर नंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो पुतळा निश्चितपणे काढला जाईल एवढं आश्वासन मी आपल्या वतीने सर्व महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या इतिहासाचा आग्रह धरणाऱ्या सर्व समस्त जनतेला देतो. संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगुल चालन करणं योग्य नाही असं आंबेडकरांनी म्हटलं. वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून त्यांनी ही भूमिका घेतली. संभाजी महाराजांना उचलून सरळ मोखामध्ये टाकून द्यावा. ही डझंट हॅव दी राईट. तुम्ही देशाच्या असणाऱ्या कायद्याच्या विरोधात जाणार असाल, तुम्ही राजे असाल की कोणी असेल, राजधर्म म्हणजे राजधर्म. देवेंद्र फडणवीसनी तेवढी हिंमत दाखवावी. मागे घे नाही तर आतमध्ये टाकतो. ते शाहू महाराजांचे असणारे नातेवाईक आहेत, पंतू आहेत आणि म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही. हे मला वाटतं राजकारण थांबलं पाहिजे. उद्या प्रकाश आंबेडकरसुद्धा असणारा देशाच्या विरोधातल्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेत असेल तर त्यालाही तुम्हाला आतमध्ये टाकण्याची हिंमत असली पाहिजे. नगरमधील राहुरी इथं पुतळ्याचं विटंबन केल्यावरनं तणाव आहे आणि या प्रकरणी आरोपीला अटक करा अशी मागणी होत असताना आता हिंदुत्ववादी संघटना बुवा सिंध बाबा मंदिराचा ताबा जो आहे तो घेणार आहेत. मंदिराच्या जागेत असलेलं अतिक्रमण काढावं ही मागणी केली जाते आणि यामुळे राहुरी शहरात तणावपूर्ण वातावरण असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुढे बघूयात एक महत्त्वाची बातमी. इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं पोलीस चौकशीत दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मोबाईल डेटाही मीच डिलीट केला अशी कबुली त्यानं दिल्याची माहिती आहे. तो मी नव्हेच म्हणणारा कोरटकर पोलिसांसमोर कबूल झाल्याची माहिती समोर येताना दिसते. हैदराबाद मार्गे चेन्नईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची देखील कोरटकरनं चौकशीमध्ये माहिती दिली आहे. महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेब याची कबर केंद्र सरकारच्या वतीनं तोडण्याकरता प्रक्रिया प्रारंभ करावी यासाठी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीत भेट घेतली. केंद्र सरकारच्या वतीने खुलताबाद इथे असलेली औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीमधून बाहेर काढण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. कुराणची कलमं आणि आयाते लिहिलेली चादर नागपूरच्या हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या समाधीवर स्वीकारली जाणार नाही असा निर्णय हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टने घेतला. नागपूर हिंसाचारावेळी हिरवी चादर आणि त्यावर लिहिलेली आयते असल्याची अफवा पसरली होती आणि त्यानंतर हजरत ताजुद्दीन बाबा ट्रस्टने हा निर्णय घेतला. इस समय हमने 1.5 साल पहले ही डिसाइड कर लिया था कि अभी जितनी भी जो चादरें आएंगी हज़रत बाबा ताजुद्दीन में चढ़ने की, एज ए चेयरमैन होने के नाते उस पर कुरान शरीफ की आयतें लिखी नहीं होंगी. तो उसमें हम लोग 30-40% कामयाब भी हो गए. और अभी ये जब ये सब हुआ नागपुर में, तो अभी हम पूरी तरीके से वो चादरों में आयत जो है उसको बैन करने जा रहे हैं. बातम्या नाशिक